गुरुग्रह एका ठराविक कालावधीसाठी राशी बदलतात. यावेळी गुरु मेष राशीवर विराजमान होत आहेत आणि कदाचित एकाच राशीमध्ये आहेत. या व्यतिरिक्त गुरु एक निश्चित कालावधीनंतर नक्षत्र बदलते, त्यामुळे 12 राशींच्या जीवनात परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी गुरु भिक्षा नक्षत्रामध्ये विराजमान आहेत. सिंह राशी. सिंह राशीच्या 9व्या स्थानी म्हणजेच भाग्याच्या घरात गुरुग्रह विराजमान होणार आहे. या ग्रहाच्या लोकांना दीर्घकालापासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. तसेच या लोकांच्या मेहनत आणि एकाग्रतेचे फल त्यांना नक्कीच मिळेल. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवण्याची संधी मिळू शकते. अध्यात्माच्या दिशेने रुची वाढेल, त्यानुसार वडील गुरूंचा सहयोग मिळेल. समाजामध्ये मानसन्मानाची वृद्धी वाढेल. कर्क राशी. कर्क देव गुरुचे गोचर दशम भागात होणार आहे. अशा स्थितीत कर्क राशीच्या लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये सुरू असलेल्या अडचणी आता संपतील. याचसोबत सरकारी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. यासह तुम्हाला मानसन्मान मिळेल. प्रदीर्घ प्रारंभ कामे पूर्ण होतील, त्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. पैशाच्या घरात शनीची सप्तम भावामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंद मिळू शकेल. तुम्ही शेअर्स किंवा लॉटरीमधून नफा मिळवू शकता. शेअर बाजारातून तुम्हाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तसेच अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. मिथुन राशी. मिथुन राशी पूर्व भाद्रपद नक्षत्रात गुरुचे पाऊल मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला नशिबाचा पूर्ण लाभ मिळेल. यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील आणि तुम्ही भरपूर पैसा कमवण्यात यशस्वी होऊ शकता. राजकारण गुंतवलेले लोक उच्च, त्याचबरोबर तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात खूप फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांनाही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असेल तर त्यातही तुम्हाला फायदा होईल. तुमच्या कुटुंबात तुमचा चांगला वेळ जाईल आणि वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वादही मिळेल. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका.